मंडळी नमस्कार. आज दिनांक 30 ऑगस्ट. काल 29 ऑगस्टला जे लाईव्ह झालं त्यात जे प्रश्न आपले अनुत्तरित राहिले त्या प्रश्नाचा व्हिडिओ हा आहे. सर्वप्रथम प्रश्न आहे, मजुराअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणाऱ्या यंत्राविषयी माहिती द्यावी. यामध्ये मशीन कोणत्या कंपनीचं काय काम करते वगैरे. तर हा एक चांगली सूचना आहे. हा व्हिडिओ आपण लवकरच बनवू. अत्याधुनिक अवजारे, शेती उपयोगातील आधुनिक अवजारे असा 5 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवून पाठवला होता. पण आता आपल्याकडे स्मार्ट टी व्ही आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं त्याचं आपले जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तिथे बनवून देऊ शकतो. आपण खूप चांगली माहिती देत आहात, त्याबद्दल धन्यवाद. बुस्टर BDN 716 तुरीची खुडणी जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत केली तर चालते? जास्तीत जास्त तुरीची बघा, पांढऱ्या तुरीची खुडणी ही फार तर 75 दिवस उशिरापर्यंत, आणि लाल तुरीची खुडणी जी आहे ही साधारणतः 85 दिवसापर्यंत लागवडीपासून आपण करू शकतो. त्यापेक्षा नंतर जर केली तर फूल थोडंसं उशिरा येते. मी आता कापसाला शेणखत दिलं तर चालेल का? चालेल. तुम्ही जो फवारणीचा फॉर्म्युला पाठवता त्यामध्ये विद्राव्य खताचा वापर केला तर चालतो का? केला तर औषधामध्ये प्रॉब्लेम येतो का? प्रत्येक फवारणीमध्ये विद्राव्य खताचा वापर नाही करू शकत आपण. आम्ही जिथं शिफारस केली की तिथे वापरू शकता त्या फवारणीत तुम्ही वापरू शकता. प्रत्येक फवारणीतच विद्राव्य खत वापरणं ते कम्फर्टेबल, म्हणजे विरघळणं ते त्या औषधासोबत संयुक्तिक आहे की नाही ते सांगता येत नाही. रिहानसोबत इमिडा घेतला तर काही होणार का? गरज नाही, दोन्ही सारखंच काम करतात. तुरीची पहिली शेंडे खुडणी 25 दिवसाला केली, आता 60 दिवस झाले, वाढ बरोबर नाही, काय करू? जर जास्त वाढ नसेल, योग्य वाढ नसेल तर मग शेंडे खुडणी परत करू नका. जर आपल्याला नंतरही योग्य वाटलं आणि 75-80 दिवसापर्यंत जरी केलं तर हरकत नाही. सोयाबीनला शेंगा भरायच्या वेळी पावसाची उघाड आहे, याला सोयाबीनवर काही परिणाम होईल का? हो, निश्चितच. सोयाबीनमध्ये जिथं ताण पडतो, आता बहुतांश सोयाबीन एकतर दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत किंवा उशिरा पेरलेले सोयाबीन फुलोरा अवस्थेमध्ये आहे, आणि पाण्याचा ताण जर पडला तर उत्पादनात खूप मोठी घट होते. त्यामुळं पावसाचा ताण जर पडला तर उत्पन्नात घट व्हायची शक्यता आहे. फवारणीमध्ये 13-0-45 या विद्राव्य खताचा जर आपण वापर केला तर थोडासा ताण सहन करण्याची ताकद त्या पिकाला तिथे मिळते. पण ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता किमान सोयाबीनला तरी पाणी देऊन द्या. कापसाला पाणी द्यायची गरज असले तर 1 फटी आळ द्या, प्रत्येक फटीला न देता 1 फटी आळ द्या. आणि 13-0-45 कापसावर सुद्धा किंवा कोणत्याही पिकामध्ये तुम्ही 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट याचा वापर करू शकता. कापसामध्ये जर तुम्हाला फवारायचा असेल, हा तुमचा याचा फवारा असेल आमोशीचा, तर त्याच्यामध्ये सल्फर काढून टाका. सल्फर न घेता 13-0-45 तिथे घ्या. झेप पण घेऊ नका, लागलं तर 13-0-45 तिथे घेऊ शकता. किंवा सोयाबीनमध्ये समजा तशी परिस्थिती असली तर सोयाबीनमध्ये सुद्धा तुम्ही मग सरेंडर इमान सरेंडर विसल्फ आणि 13-0-45 असं कॉम्बिनेशन करू शकता. तिथे सुद्धा झेप न टाकता किंवा संजीवक न वापरता मग 13-0-45 तुम्ही तिथे वापरू शकता. पण सिंचनाची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे तिथं सोयाबीनला तुम्ही पाणी दिलं आणि वरतून पाऊस जरी पडला तर फारसं नुकसान होत नाही, त्यामुळं पाणी तिथे द्या. सोयाबीनवर 22 तारखेला भरारी पांडा सुपर इमान व विसल फवारले, त्यानंतर बिग बी फवारावे का? त्यानंतर बिग बी सोयाबीनला शेवटची फवारणी जी आहे सोयाबीनची त्याच्यामध्ये बिग बी घेऊ शकतो तुम्ही. आणि समजा बिग बी जर घेतलं तर मग 13-0-45 घ्यायची गरज नाही. त्यात सुद्धा पोटॅश आहे, ते सुद्धा ताण सहन करायला ताकद देईल. तुरीला ट्रायकोडर्मासोबत पिबूस्ट केलिप चालेल का? ड्रेंचिंग करायला चालेल. सोयाबीनवर नवीन करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हा रोग कशामुळे येत आहे? पाणी अचानकपणे वळून जात आहे, कुठल्याही किडीचा अटॅक दिसत नाही. हा आम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे. हा वेगळाच रोग आहे. एकदम सोयाबीनचे काही पानं अचानक वळतात, तर याच्याबद्दल संशोधन चालू आहे. हे समजल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ. सोयाबीन सुकल्यामुळं स्प्रिंकलरने पाणी दिले तर आता पाऊस आल्यावर पिवळे पडल्यास काय फवारावे? साधं तुम्ही 19-19 जरी फवारलं तरी चालेल. बेडवर कपाशी लागवड असून बेड खूप कडक व चिकट झालेत, खड्डा करून खत देता येत नाही. खताला पाण्यात भिजवून ड्रेंचिंग जमेल का? किती आणि कसे द्यावे? तुम्ही मी जे सांगितलं मागे 24-24-08 किंवा 20-20-0-13 हे पाण्यात भिजवून त्याचं ड्रेंचिंग करू शकता.
आणि त्यासोबत बिग बी घ्या. म्हणजे साधारणतः 20-25 किलो एकरी 20-20-0-13 किंवा 24-24-08 आणि 5 किलो बिग बी असं जर तुम्ही 200 लिटर पाण्यात टाकलं आणि ते जर ड्रेंचिंग करून दिलं तरी चालेल. आळ्याचे अंडे रस शोषक किडीचे पिल्ले बघण्यासाठी कोणता भिंग वापरावा? साधा कोणता भिंग असतो आपला, आपण लहानपणी जे कागद जाळायचो त्या भिंगानं सुद्धा दिसते. तुरीची खालची पाने येलो दिसत आहेत, उपाय सांगा. पावसाचा ताण जो पडला आहे त्यामुळं अन्नद्रव्याचा उचल होत नाही आहे, त्यामुळं कुठं पिवळे पडले आहेत. 19-19चा फवारा जरी तुम्ही दिला तरी चालेल. कपाशीची व तुरीची वाढ कमी झाली आहे, कोणती फवारणी करू? सल्फेट डोस कोणता द्यावा? तर तेच, कापूस आणि तुरीची वाढ जर कमी असेल तर मी मागच्या वेळेस तुम्हाला एक ड्रेंचिंग सांगितली होती. आधी एक सांगितली होती लहान कापूस असताना, सल्फर 1.5 किलो, रायझर 1.5 लिटर आणि 19-19-19 5 किलो. आणि नंतर मागच्या वेळी जी तुम्हाला सांगितली ती 20-20-0-13 किंवा 24-24-08 20 किलो, 5 किलो आपलं बिग बी याचं ड्रेंचिंगसुद्धा तुम्ही तिथे करू शकता. त्यात रायझरसुद्धा टाकायचं तर टाकू शकता. सरेंडर सल्फर रिहांश यासोबत हेक्झॅकोनाझॉल घेऊ शकतो का? सरेंडर सल्फर रिहांश सोबत हेक्झॅकोनाझॉल घेऊ शकता, पण काही फारशी गरज सध्या तरी मला वाटतं कापसामध्ये नाही आहे. औषधाचा डोस वाढवला तर परिणाम चांगले मिळतील का? एका लिमिटपर्यंत ओव्हरडोस जरी झाला तरीसुद्धा त्याचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळं प्रत्येक ह्याच्यात वाढवू नका. अमावस्येचा फवारा 4 दिवसात नाही झाला तर कोणता घ्यावा? सोयाबीनला शेंगा आहेत, 26 जूनची पेरणी आहे, मागील 2 फवारणीमध्ये रेंज नंतर झेनॉफ मारले. जर आता झाला नाही तुमचा फवारा तर तुम्ही इमान घेऊ शकता. त्यासोबत मग रस शोषण करणाऱ्या किडीसाठी पांडा सुपर किंवा सरेंडर घेऊ शकता. त्यामध्ये बुरशीनाशकामध्ये विसल घेऊ शकता. जर पाण्याचा ताण असेल तर संजीवक घेऊ नका, मग तिथं 13-0-45 घ्या, बिग बी किंवा 13-0-45. पण दोन्हीमध्ये जर पर्याय जर असेल तर मग 13-0-45ला थोडंसं जास्त वेटेज द्या तुम्ही तिथे, असं घेऊ शकता. माझे दरवर्षी सोयाबीनचे दाणे बारीक होतात, कारण काय? आणि मी गेल्या वर्षी सोयाबीनला शेवटची फवारणी कोराजन SLR 052-34 जिब्रेलिक ॲसिड मारले होते तरी दाणे बारीक झाले. 13-0-45ची फवारणी केलेली आहे. बघा, सोयाबीनचे दाणे बारीक होतात म्हणजे 2-3 गोष्टी असू शकतात. एकतर खोडकीड जर असेल खोडात तर अन्नद्रव्याचा पुरवठा वरती पाहिजे तसा होत नाही. दुसरं, पोटॅशची कमतरता जर असेल तरीसुद्धा दाणा हा बारीक होतो. तर तुम्ही ज्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे 13-0-45 किंवा 052-34 आहे किंवा बिग बी आहे, हे शेवटच्या फवाऱ्यामध्ये वापरलं ते योग्य आहे. आणि जिब्रेलिक ॲसिडसुद्धा तुम्ही मारलं म्हणता, तर जिब्रेलिक ॲसिडनं सुद्धा दाणा भरण्याच्या अवस्थेत जर ते वापरलं तर त्यानंसुद्धा दाणा जड होतो, म्हणजे मोठा होतो. माझ्या मते सोयाबीनचा तिसरा फवारा व्हिसल झेनॉफ इमान बिग बी हा आहे, बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. सोयाबीनवर शेवटची फवारणी झेनॉफ, प्रोपिको, भरारी, बिग बी घ्यायचे आहे, परंतु पुन्हा गरज पडली तर काय घ्यावे? पुन्हा बिग बी चालते का? पुन्हा जर द्यायचं काम पडलं तर पुन्हा बिग बी चालते, काही अडचण नाही. पण आता जर ताण असेल तर मग आता 13-0-45 आणि पुन्हा जर फवारायचं तर बिग बी घ्या. पोळ्यानंतर 4 दिवस झाल्यावर सरेंडर चालणार नाही का? पांडा सुपर घ्यावा लागणार का? असं नाही, चालतं ते, पण 4 दिवसात जर सरेंडर घेतलं तर जास्त फायद्याचं होतं. यावर्षी कापसाला भाव चांगला राहणार आहे, तरी कृपया ज्यांना उत्पादन घ्यायचे असल्यास त्यांनी मार्गदर्शन सांगावे. थोडाफार खर्च वाढला तरी चालेल, त्यांच्यासाठी मार्गदर्शन सांगावे. तर आपण जे करतोय कापसाला, मी जे सांगतोय तेच अधिक उत्पादनासाठी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. गजबच्या बाटलीमधले द्रावण खडे पकडले होते तर ते द्रावण खराब असेल काय? याची एक्सपायरी डेट 2024 आहे. नाही, ते खराब होत नाही, ते त्याला खडे तयार होऊ शकतात त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. थोडंसं लिकेज जर राहिलं पण ते औषधाला त्याला परिणाम होत नाही, ते औषध चालतं, तुम्हाला काही त्याचं साईड इफेक्ट नाही होणार, फायदाच होईल. रायबाच्या जागी गजब मिळालं ते फवारलं तर चालेल का? चालते. गजबच पूर्वी आपण देत होतो, त्याचं नाव बदलून आपण रायबा केलं, कारण दुसऱ्या एका कंपनीचं गजब नावाचं औषध ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन होतं, त्यामुळे आपण त्याला रायबा नाव दिलं आहे. मी एक डोजमध्ये सुपर फॉस्फेट पोटॅश दिले आणि दुसऱ्या डोजमध्ये युरिया 20 किलो सुपर फॉस्फेट पोटॅश दिले. तिसरा डोस द्यायचा आहे, त्यात युरिया 45 किलो आणि सुपर फॉस्फेट 75 किलो प्रति एकर दिला तर चालेल का? चालेल. जर टाकू शकले याच्यात तर 5-10 किलो बिग बी टाका. कापसाची वाढ चांगली आहे, झेप 25 मिली, प्लॅनोफिक्स 5 मिली एकत्र चालते का? नाही, शक्यतोवर झेप आणि प्लॅनोफिक्स सोबत घेऊ नका. प्लॅनोफिक्स जर तुम्हाला, आता बघा अजून एक मोठी समस्या उद्भवू शकते
ज्या ठिकाणी पाण्याचा ताण पडला आहे आणि आता जर पाऊस पडला, तसंच 7 सप्टेंबरनंतर पावसात चांगली वाढ होणार आहे असा हवामान आपला अंदाज आहे. पण या आठवड्यातसुद्धा रविवारपर्यंत जवळपास सगळीकडे पाऊस कमी जास्त थोडंफार सुटलं तर सुटेल, नाही तर बहुतांश ठिकाणी पाऊस 15-20 मिलीमीटर तरी पडेल. तर हा पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या कापसाला जर ताण पडलेला असेल तर कापसाचे पातेगळ मोठ्या प्रमाणात तिथं होऊ शकते. सोयाबीनमध्ये ताण पडलेला असेल तर सोयाबीनमध्ये सुद्धा फुलगळ तिथं होऊ शकते. तर याच्यासाठी प्लॅनोफिक्स जे आहे, NAA नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड, हे 4 मिली तुम्ही एका पंपाला फवारू शकता. पण प्लॅनोफिक्ससोबत शक्यतोवर दुसरे संजीवक विद्राव्य खतं वापरू नका. एखादं कीटकनाशक वापरायचं असेल तर वापरू शकता, मात्र विद्राव्य खतं आणि संजीवक शक्यतोवर वापरू नका. दुसरी गोष्ट, पाऊस पडल्यानंतर पाते गळून गेल्यानंतर आपण प्लॅनोफिक्स वापरतो. तसंच वाढ थांबायचं जे लिओसिन आहे ते वाढ जास्त झाल्यानंतर वापरतो आपण. वाढ होऊ नये त्यासाठी असतं ते, वाढ कमी व्हावी त्यासाठी लिओसिन वापरतात. तर कमी वाढ व्हावी म्हणजे जास्त वाढ होण्याच्या आधीच फवारायचं. तसंच पातेगळ फुलगळ होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स आहे. त्यामुळं प्लॅनोफिक्स फवारायचं असेल तर पातेगळ फुलगळ होण्याच्या आधी फवारायचं, नंतर फवारून त्याचा फायदा होत नसतो. तर आता पाऊस पडणार असा अंदाज लक्षात घेऊन एखाद्या फवारणीमध्ये तुम्ही आता हे प्लॅनोफिक्स घेऊ शकता. फक्त त्यासोबत विद्राव्य संजीवक खतं शक्यतोवर टाळा. BDN 716 तुरीची लागवड 8 एकरवर व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार केली आहे. टॉपअप 1919ची फवारणी. अजूनही तुरीची वाढ खूप कमी आहे. तूर 70 दिवसाची आहे. तर तुरीला तुम्हाला सततचं ढगाळ वातावरण आणि पावसामुळं वाढ खूप ठिकाणी थांबली आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुरी मेल्या पाणी जास्त झाल्यामुळं आता ज्या आहेत त्याला तुम्ही 20-20-013 अधिक बिग बीचं ड्रेंचिंग जर केलं तर त्या लवकर सुधारतील अशी एक आशा आहे. तुरीच्या ड्रेंचिंगमध्ये NPK आणि ट्रायकोबुस्ट एकत्र करता येईल का? प्रमाण किती घ्यावे? एकत्र करू शकता. NPK हाय जर असेल तर 25 ग्रॅम एका पंपाला, एका एकरात 10 पंप म्हणजे 250 ग्रॅम NPK हाय. आणि याच्यासोबत ट्रायकोबुस्ट जर घ्यायचं असेल तर 100 ग्रॅम म्हणजे एका पंपाला NPK हाय 25 ग्रॅम आणि ट्रायकोबुस्ट 100 ग्रॅम असं तुम्हाला ड्रेंचिंग करायला येऊ शकता. सोयाबीनला 2 वेळा झेनॉप फवारले, तिसऱ्यांदा चालते का? शेवटची फवारणी आहे. शक्यतोवर 3-3 वेळेस एकाच केमिकलची फवारणी करू नये. तिसऱ्या याच्यात मग तुम्ही आपलं इमान घ्या किंवा मग आपलं कोराजन घ्या किंवा मग अजून कुठलं तरी अळीनाशक घेऊ शकता. कपाशीला फुलं नाही आहे, पात्या लागल्यास सुरुवात झाली आहे. कपाशीवर फुलकिडे बऱ्याच प्रमाणात आहे. मावा, तुरतुरे, पांढरी माशी थोड्या प्रमाणात आहे. फवारणी कृपया मार्गदर्शन करा. आता बघा, मी मागच्या वेळेस सांगितलंच होतं, मागच्या सोमवारीसुद्धा सांगितलं होतं की माव्याचा जो अटॅक आहे तो आता कमी होऊन फुलकिड्याचा म्हणजे थ्रिप्सचा अटॅक वाढेल. कारण ड्राय स्पेल म्हणजे कोरडं हवामान जेव्हा राहतं, ऊन जेव्हा तपते दुपारचं, तेव्हा फुलकिड्याचा अटॅक तिथं वाढतो आणि सगळीकडे फुलकिड्याचा अटॅक वाढतो आहे. पानाचा डोना होणे, पानं वरच्या बाजूनं वाकणं, पानं कडक होणे, पानं लालसर होणे, निस्तेज पानं होणे, हे सगळे परिणाम आहे फुलकिडीचे. आपल्याला फुलकिडी फार बारीक असल्यामुळं लवकर डोळ्यांना दिसत नाही. पानाच्या मागच्या बाजूला जर पान एकदम जवळ घेऊन पाहिलं तर बारीक तपकिरी रंगाचे किडे पळताना दिसतात, तो आहे फुलकिडा. तर आता जे तुम्ही सरेंडर, रिहांश, सल्फर फवारलं किंवा ज्याचं फवारणी आहे अजून, तर त्यानं तुमचा थ्रिप्स कंट्रोल होईल चांगला. पण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आता पुढचा फवारा काय द्यायचा कापसावर. तर हा अमावस्येचा फवारा झाल्यानंतर पुढच्या फवाऱ्यामध्ये तेव्हाही थ्रिप्सच जास्त असेल असंच आपल्याला अजून 2-4-5 दिवस तरी हे वातावरण थ्रिप्सचं वाढण्याचं जे आहे हे कमी होणार नाही. तर त्यामुळं दुसऱ्या फवाऱ्यामध्ये आपण 2 पर्याय मी तुम्हाला देतो. एकतर डिझायर म्हणजे डायमेथेट, डिझायर 30 मिली अधिक इमान 10 ग्रॅम, हे झाले 2 कीटकनाशकं. डिझायर अधिक इमान हे दोन्ही थ्रिप्सलाही कंट्रोल करतात. मावा तुरतुड्याला डिझायर कंट्रोल करते, पांढरी माशीला सुद्धा डिझायर कंट्रोल करेल. आळीला इमान, आळी आणि फुलकिड्यासाठी इमान. नाही तर मग दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो, डिझायर अधिक लान्सर गोल्ड किंवा डुगुलस. डिझायर अधिक 30 मिली डिझायर आणि 20-25 ग्रॅम लान्सर गोल्ड किंवा डुगुलस याचा फवारासुद्धा हे कीटकनाशक घेऊ शकता.
आणि जर पाण्याचा ताण पडलेला आहे त्यात 13-0-45 टाका. पाण्याचा ताण नसेल, पाणी दिलं किंवा तुमच्या इथं पाऊस पडलेला असेल तर मग त्यात आपलं रायबा वगैरे घेऊ शकता तुम्ही. त्याच्यासोबत असा फवारा तुम्ही हा नंतरचा कापसाला देऊ शकता. सोयाबीनचा पूर्ण फुलोरा खाल्ला. आता नवीन फुलोरा येण्यासाठी काय करावे? जर जास्त उशीर झाला असेल तर थोडंसं कठीण आहे, पण जर आता नुकतंच फुलं लागून खाल्ले फुलं तर मग तुम्ही तिथे झेप आणि 1261चा डोस वाढून जर दिला तर नवीन फूल लागू शकतं. जमिनीत जर ओलावा असेल तर झेप पंपाला 20 मिली घ्या आणि 1261 125 ग्रॅम घ्या, तिथं नवीन फूल लागू शकते. कपाशी 65 दिवसाचे मध्यम वाढ आहे. पाते फुलं बोंड वाढण्यासाठी कोणती ड्रेंचिंग करू? ड्रेंचिंगमध्ये 20-20-0-13 किंवा 24-24-08 अधिक तुमचं आपलं बिग बी 5 किलो एकरी याचं ड्रेंचिंग करा. मोसंबी व संत्रा 50 दिवस झाले झाडे लावले तेव्हापासून सतत पाऊस आहे, मुळकूज होऊन झाडे मरत आहे. उपाय सांगा. रायझर परिस्पर्शाची आळवणी केली, फवारा सरेंडर रिहान्स टॉपअपचा फवारा केला. एकतर पहिली गोष्ट, तिथं पाणी जर साचलं असेल तर झाडं मरू शकतात मुळकूज होऊन. पण पाणी जर साचलं नाही तरी झाडं तुमचे पानं जे गळून जातात तर ते नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते पानं गळून नंतर नवीन पालवी तिथं येते. पण तुम्हाला जर आळवणी करायचीच असेल तर तिथं तुम्ही ट्रायकोडर्माची आळवणी करू शकता. पीबूस्ट केलिफ्ट प्रतिपंप किती ग्राम टाकावे? तुरीला ड्रेंचिंग करायचं आहे. पीबूस्ट हाय केलिफ्ट हाय जे आहे हे प्रतिपंप 25 ग्रॅम, एका एकरात 10 पंप म्हणजे 250 ग्रॅम वापरावं. माझी तूर 50 दिवसाची झाली आहे पण वाढ फार कमी आहे, शेंडे कापावे की नाही? फार कमी असेल तर नका कापू. कीटकनाशक फवारत असताना जमिनीमध्ये योग्य ओलावा लागतो का? सोयाबीन किंवा कापसाच्या शेतात चांगले रिझल्टसाठी ओलावाची गरज आहे का? एकदम योग्य प्रश्न आहे. कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक जे आपण फवारतो तेव्हा जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. जर ताण पडलेली पीक परिस्थिती असेल आणि तिथं आपण जर फवारा घेतला तर काय होतं, दुपारी उन्हामध्ये बाष्पीभवन पानांद्वारे होऊ नये किंवा कमी व्हावं यासाठी पानं सुकतात. पानं सुकतात म्हणजे काय होतं, त्याचे जे स्टोमाटा असतात, पर्णछिद्र जे असतात ते बंद होतात आणि ते बंद झाल्यामुळे मग पानं कोमेजून जाते, सुकते. मग अशा वेळेस जर तुम्ही फवारणी केली तर त्यातलं जे आंतरप्रवाही औषध आहे ते त्या पानाच्या आतून आत जात नाही, त्यामुळे त्याचे रिझल्ट येत नाही. जे स्पर्शविष आहे, जेवढ्याला स्पर्श झाला ते मरून जाईल, पण आंतरप्रवाही कीटकनाशकं तिथं काम करत नाही. त्यामुळं शक्यतोवर ताण पडलेल्या असलेल्या पिकाला फवारणी जर करायची असेल तर सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा करायची. भर दुपारी फवारणी ताण पडलेल्या पिकात करू नका. सोयाबीन बियाणे विकत घेतो तेव्हा सोयाबीनचे दाणे जाड असतात आणि आपण पिकवतो तेव्हा लहान असते. तर दाना जाड होण्यासाठी सोयाबीनचा तुम्हाला शेवटची जी फवारणी आहे त्यामध्ये बिग बी आणि भरारी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जिब्रेलिक ॲसिडसुद्धा घेऊ शकता. GA किंवा भरारी घ्या आणि बिग बी घ्या, याच्यामुळं तुम्हाला दाण्याचा आकार चांगला येतो. आळवणीमध्ये 24-24-08 उपलब्ध नाही, 20-20-0-13 चालेल का? चालेल. आम्ही मागल्या वर्षी रायझरजी एका दिवसात विरघळायचे, यावर्षी 4 दिवस झाले विरघळत नाही आणि सोयाबीन लास्ट फवारणी फुलाची संख्या कन्वर्ट करण्याचे औषध पुष्ट साधते. बघा, रायझरजी हे विरघळणारं औषध नाही आहे. ते तुम्हाला ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे. जर तुम्हाला ड्रीपमधून किंवा आळवणी करायचं असेल तर रायझर लिक्विड देऊ शकता तुम्ही. आणि रायझर जी तुम्ही जर विरघळू घातलं तर ते पूर्ण विरघळत नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. ते आपलं फॉस्फोजिप्समवर कोट केलेलं आहे. ते म्हणजे आपलं जे सुपर फॉस्फेटसाठी जे रॉ मटेरियल वापरतात त्यातलं जे मुख्य फॉस्फोजिप्सम आहे त्याच्यावर कोट केलेलं असल्यामुळे ते एखाद्या वेळेस विरघळायला वेळ लागतो. पण तुम्हाला जर द्यायचं तर लिक्विड रायझर तुम्ही तिथं ड्रेंचिंगमधून देऊ शकता. कापूस पिकाचे पानं लालसर पडत आहे, उपाय सांगा. तेच लालसर पडत आहेत म्हणजे थ्रिप्सचा अटॅक वाढला आहे, त्यामुळं पानं लाल पडत आहेत. पीबूस्ट हाय, केलिफ्ट हाय, NPK हायची तूर फवारणीतून मारता येते का? फवारणीतून नाही, आपल्याला ते ड्रेंचिंगच करायचं. सोयाबीन नंतर सोयाबीनची लागवड केली तर चालेल का? योग्य मार्गदर्शन करा. आता बघा, सोयाबीनच्या नंतर सोयाबीनची लागवड
ही मागच्या वर्षी काही भागात काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यातच सोयाबीन परत पेरलं होतं. तर मला असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांना उत्पादन चांगलं आलं. आम्ही कधीही रबीमध्ये सोयाबीन पेरून पाहण्याचा अनुभव घेतला नाही, त्यामुळं मी खात्रीशीर सांगू शकत नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी पेरलं आहे त्यांचे अनुभव बऱ्यापैकी चांगले आले. त्यातल्या त्यात कर्नाटकामध्ये किंवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जिथं पेरलं गेलं होतं तिथे अजून चांगलं तिथं त्यांना अनुभव आले. त्यामुळे एक प्रयोग म्हणून तुम्ही करू शकता, पण मी खात्रीशीर सांगत नाही. सोयाबीनवर पिवळे पानं गळून जात आहेत तरी उपाय सांगा. जागी जागी खळं रान पिवळं पडत आहे. येलो मोझॅक आहे किंवा दुसरा रोग आहे? करपा. येलो मोझॅकच असेल. खळं खळं जर पिवळं पडतंय तर 2-3 गोष्टी तुम्हाला तपासून पहा. येलो मोझॅकचे फोटो आपण टाकले होते, ठिपके 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 पिवळे असतात. नाही तर मग दुसरी अडचण मला अशी वाटते की तिथं हुमणी अळी असू शकते. झाडं उपटून पहा त्याचे मुळं खाल्लेले आहे का, आणि थोडं उकरून पहा. जे झाड सुकलं त्याच्या दोन्ही बाजूचे एक एक हात तुम्ही तिथं जर उकरलं तर हुमणी अळी असेल तर तिथं सापडते. तर हुमणी अळी पाना म्हणजे खोड खाल्लेलं किंवा मुळं खाल्लेलं असेल तर हुमणी अळी आहे. नाही तर डॉट 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 असे पडलेले असतील तर तुमचा येलो मोझॅक आहे. खत द्यायचं आहे त्यात बिग बी टाकलं तर चालेल का? चालेल, 5 किलो टाका. कपाशी 70 दिवसाचे भरपूर प्रमाणात खतं दिली पण पाऊस नसल्यामुळे पिवळी पडली. आळी पण पडलेली आहे. पोळ्यानंतर फवारणी लेट होत आहे तरी पण बुधवारी फवारलं तर चालेल का? कोणतं औषध फवारावं? ताण पडला म्हणजे 13-0-25 घ्यावं लागेल. सरेंडर घेऊ शकता आणि रिहांश घेऊ शकता. हे 3 जरी घेतलं तरी चालेल. अचानकपणे सोयाबीनची हिरवी पाने वाळत आहे. ते सांगितलं मी, तो रोग करपा वेगळा कुठला तरी आहे, त्याचं संशोधन चालू आहे. ते समजल्यानंतर तुम्हाला सांगू. मी याच्या आधी सल्फाबुस, रिहांश, सरेंडर, झेप फवारले. आता कोणता फवारा मारावा? मी सांगितलं. आता इमान डिझायर किंवा डिझायर लान्सर गोल्ड असे घेऊ शकता. ताण पडलेला असेल तर 13-0-45. नाही तर मग आपलं झेप, रायबा वगैरे हे कुठलं संजीवक घ्या. सोयाबीन सुकत आहे, 13-0-45 फवारला जमेल का बिग बी या फवारणीत? बिग बीच्या जागी 13-0-45 घ्या. तसं बिग बीनं सुद्धा फायदा होतो, पण जर तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे तर 13-0-45 जास्त चांगलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल माझी अमावस्या नंतरची सोयाबीनची कपाशीची फवारणी झाली. तणनाशक मारून नाही तर कपाशीचे पाणी कोकडा आल्यासारखे दिसत आहे. बघा आता याच्यामध्ये हा फ्लिप जो आहे, पानावर कोकडा येणार. तुम्ही फवारणी जरी केली तरी पानं काही ताबडतोब तुमचे लसलसीत होणार नाही. ते पानं कडकच राहतील. जे जास्त खराब झालेले पानं आहे त्याला तर भेगा पडतात, चिरा पडतात आणि ते गळून जातात. तर याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला जी कीड आहे ती कंट्रोल झाली का नाही पानाच्या मागच्या बाजूनं पाहायचं. ती कंट्रोल होणं महत्त्वाचं आहे. पान ताबडतोब दुरुस्त होणार नाही, कोणत्याच यानं ते लगेच दुरुस्त होणार नाही. माझं हुमणीमुळे 1 एकर सोयाबीन पूर्णपणे मेलं. पुढील पिकासाठी त्या जागेवर काय उपाय करावा आणि काय पद्धतीने सोयाबीन पेरली? बघा, हुमणी अळीसाठी मी वारंवार सांगत होतो, ज्या ठिकाणी हुमणी अळी आहे तिथे वळव्याचा म्हणजे रोहिण्याचा पाऊस जो पडतो तेव्हा तुम्ही लाईट ट्रॅप लावले असते किंवा ते झाडं हलवून त्याचे जे भुंगे ते नष्ट केले असते तर तिथं हुमणीचा प्रादुर्भाव झालाच नसता. मी तो एक सोपा उपाय, बिनखर्ची उपाय सांगितला होता. लाईट ट्रॅप लावा आणि तिथे अटॅक करा. नाही तर मग जुलैमध्ये बिव्हेरिया आणि मेटॅरायझियम हे जैविक कीटकनाशकं जे आहेत त्याचा वापर करायला सांगितला होता. आणि त्याच्यानंतरही तरी नाही म्हणजे समजा किंवा ते नाही केलं तर मग केमिकलमध्ये, रासायनिकमध्ये तुम्ही आपलं रिहांश अर्धा लिटर आणि 1 लिटर पांडा सुपर याचं ड्रेंचिंग करायला सांगितलं होतं. तर आता तुम्ही तिथे ठीक आहे. आता ती हुमणी अळी जी आहे ऑक्टोबर नंतर ती सुप्तावस्थेत जाते आणि परत ती भुंगे जे आहेत ते भुंगे निघतील तुमचे रोहिण्याचा पाऊस पडल्यावर. तर ते रोहिण्याचा पाऊस पडल्यानंतर लाईट ट्रॅप लावा. झाडं तिथं झाडाची कटिंग करून घ्या. तिथे पानच नका ठेवू जास्त झाडांना, दोऱ्यावरची झाडं असतील तर, किंवा तिथं असतील तर त्याला झटकायचं रात्री आणि ते भुंगे खाली पडले की ते नष्ट करायचे. या पद्धतीनं करू शकता तुम्ही. पातेगळ झाल्यावर पुन्हा पाते लागतात का? लागतात. काही चिंता करायची काम नाही. अन्नद्रव्य पाहिजे. झेपचा फवारा जरी दिला तर तुम्हाला नवीन पातं लागतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमावस्येनंतरची फवारणी केली, 4 तासानंतर पाऊस आला तर काही नुकसान होईल का? काही नाही. 4 तास जर राहिलं तुमचं तर ते औषधं सगळे लागू झाले, काहीच टेन्शन नाही. मी कपाशीला 10 दिवसा अगोदर रासायनिक खत दिले पण तेव्हापासून पाऊस नाही, ऊन खूप तापलं आहे, झाडे सुकल्यासारखे झाले. खत वाया जाईल का की पाऊस आला की कपाशीला लागेल?
पाऊस आल्यानंतर ते विरघळेल आणि लागल, काही वाया जात नाही ते. हरभऱ्यामध्ये तणनाशकाला पर्याय द्या, काहीतरी जुगाड करा. मी ऐकलं मॅक्स तणनाशक काम करते. काही तणनाशक आहेत पण ते फारसे प्रभावी नसल्यामुळं आम्ही शिफारस केली नाही. पण आता बघू, जर जे चांगल्यात चांगलं आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू. मी 2 दिवसांनी दुसरा डोस खत देणे आहे तर कोणते खत द्यावे? पराठी अजून वाढ खूप कमी आहे. पहिलं तुम्ही पी आणि के जर दिलं असेल, समजा DAP पोटॅश दिलेलं आहे आधी, नंतर दुसऱ्या याच्यात पुन्हा युरिया DAP पोटॅश दिलेलं असेल, तर तिसऱ्या याच्यात फक्त युरिया जरी दिला तरी चालेल. तुम्ही बाकीचं मग पी आणि के जास्त द्यायची गरज नाही. कपाशीला पातेगळ होऊ नये म्हणून काय करावं? पातेगळ अनेक कारणामुळे होते. पावसाचा ताण पडून पाऊस आला की पातेगळ होते, जास्त पाऊस पडला तरी पातेगळ होते, पावसाचा ताण पडला तरी पातेगळ होते, नत्र कमी पडलं तरी पातेगळ होते, नत्र खूप जास्त झालं तरी पातेगळ होते. असे अनेक किडींमुळे सुद्धा पातेगळ काही ठिकाणी होते. तर वेगवेगळ्या उपाययोजना आपण तिथे त्यासाठी कराव्यात. सोयाबीनवर बिग बी किती दिवसांनी मारावे? KDS 726 आहे. शेवटचा फवारा. बिग बी म्हणजे शेवटचा फवारा. कापसाला सुद्धा शेवटचा किंवा शेवटच्या 2 फवाऱ्यामध्ये आणि सोयाबीनला शेवटच्या फवाऱ्यामध्ये. कपाशीचे पान खूप कडक आले, डोण्यासारखे, थ्रिप्समुळे आले. अमावस्येनंतर सरेंडर यांची फवारणी केली आहे. यानंतरच्या फवारणीचे शेड्यूल सांगावे. मी सांगितलं तुम्हाला, डिझायर अधिक इमान किंवा डिझायर अधिक लान्सर गोल्ड किंवा डुग्लस असा फवारा देऊ शकता तुम्ही. सोयाबीन आणि कपाशीमध्ये जे फवारावे का आणि फवारण्याचं झालं तर कसं, केव्हा आणि कोणत्या प्रकारे फवारावे याचं महत्त्व सांगा. सोयाबीनमध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये जे आपण बिग बी फवारतो, भरारी फवारतो, त्यासोबत GA वापरू शकता किंवा भरारी कॅन्सल करून GA वापरू शकता. 100 लिटर पाण्याला 2 ग्रॅम. आणि कापसामध्ये बोंड पक्व होताना, बोंड पक्व होत असताना मग तेव्हा वापरू शकता. तुम्ही शिफारस केलेल्या सोयाबीन व कापसाचे स्प्रे सांगितल्याप्रमाणे झाले असून माझे पीक पाहण्यासारखे आहे. मानावं तेवढे धन्यवाद. आपण चांगलं केलं, व्यवस्थित केलं, वेळेवर केलं, त्यामुळे तुमचं पीक चांगलं असेल. सोयाबीनला पिकाला पाण्याचा ताण पडत आहे तसेच वाढ पण कमी आहे, त्या ठिकाणी फवारणीमध्ये टॉपअप घेतलं तर चालेल का? बिलकुल चालतं. 50% फुलं, 50% शेंगा वाद्या जरी लागल्या तेव्हा जरी टॉपअप घेतलं तरी चालेल. लाईट ट्रॅप कोणकोणत्या पिकात वापरू शकतो? ज्या ज्या पिकावर आळी येते अशा सगळ्या पिकांवर वापरू शकता. सर, मी तुमचे सगळे व्हिडिओ आज मी कपाशीवर फवारणी केली. सरेंडर रिहान्स सल्फर झेप सोयाबीनवर इमान सरेंडर रायबा बिग बी घेतलं, पण 2.5 तासांनी पाऊस आला. रिझल्ट येईल का? येईल. शेवटचा अर्धा 1 तासाचं थोडंसं कमी रिझल्ट येतील, बाकी याला येईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमावस्येनंतरची फवारणी झाली आहे तर दुसरी कोणती फवारणी घ्यावी ते सांगितलं आहे मी. बाजूच्या शेतात जर येलो मोझॅक आला असेल तर कोणती फवारणी करावी? बाजूच्या शेतात जर येलो मोझॅक आला असेल तर आपण तिथे अलर्ट राहावं, पांढरी माशीचं नियंत्रण करावं आणि जर झाडं आपल्या शेतातही असे पिवळे झाडं पडले तर ताबडतोब उपटून नष्ट करावे. सोयाबीन या पिकाला पाण्याचा ताण आहे. पूर्ण फुलांचे चट्ट्यात रूपांतर होण्यासाठी तसेच शेंगा भरण्यासाठी फवारणीमध्ये कशाचा वापर करावा लागेल? काही ठिकाणी चट्टे म्हणजे बारीक शेंगा गळत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, जे फवारा मी आपण सोयाबीनला अमावस्येच्या नंतरचा जो दिला आहे त्यात सगळंच आहे. त्यात फक्त ताण पडलेला असेल तर बिग बीच्या ऐवजी 13-0-45 घ्या. बाकी फारसे बदल तिथे करायची गरज नाही. त्यात सगळ्या गोष्टी होतील याची काळजी घेतलेली आहे. 4 एकरात ग्रीन मोझॅक व्हायरस आलेला आहे तर काय करावं? फक्त पांढरी माशीचा आणि माव्याचं कंट्रोल करू शकता आपल्या हातात, बाकी काही नाही. काही झाडं सुरुवात जर असेल तर सुरुवातीला झाडं उपटून नष्ट करणे बस. रिडोमिल सल्फर टॉपअप 19-19 तुरीवर सोबत फवारणी करू का? नाही. याच्यासोबत सल्फर आणि 19-19 टाकू नका. रिडोमिल आणि टॉपअप घेऊ शकता तुम्ही. 19-19 आणि सल्फर दोन्ही सोबत नका देऊ याच्यासोबत. NPK हायचे ड्रेंचिंग संत्र्यासाठी प्रमाण किती असावे? 250 झाडाला किती असावे? तसं एकरी प्रमाण याचं 250 ग्रॅम आहे, पण संत्र्याच्या झाडाला तुम्ही एकरी अर्धा किलो जर दिलं तरी ते सफिशियंट आहे. पांढरी माशीसाठी रिहान्स फवारू शकतो का? शक्यतो नाही. रिहान्सच्या ऐवजी मग तुम्हाला घ्यायचंच तर आमेट म्हणजे असिटामाफिड घेऊ शकता.
प्लॅनोफिटची फवारणी केव्हा करावी? पातगळ होण्यापूर्वी, पावसाचा ताण पडल्यानंतर, पाऊस यायच्या आधी, पातगळ होण्याच्या आधी जर केलं तरच त्याचा फायदा होतो. येलो मोजॅक आला आहे तर पाने खुडले तर चालेल का? पानं खुडून नाही जमणार, तुम्हाला ते झाडं उपटून घ्यावं लागतील येलो मोजॅकचे. तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन उपलब्ध करून द्या. अशा खूप शेतकऱ्यांच्या सूचना आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. पण ऑनलाईनमध्ये लिक्विड जे आहेत, बाटली जे लिक्विडची येते, द्रवरूप स्वरूपातलं जे औषधं आहेत ते घेत नाही पोस्टामध्ये किंवा इतर कुरिअर सर्व्हिसेसमध्ये. त्यामुळे ही एक मोठी अडचण आपल्याला तयार होते. नाही तर याच्यापूर्वीच आपण कधीच ऑनलाईन आपण सुरुवात केलं असतं. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते. अजून काही तुमचे प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर्व शेतकरी बंधूंना गणपतीच्या, महालक्ष्म्यांच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.